येत्या काही दिवसात रत्नागिरी जिल्ह्यातील सर्वात मोठा मेगा पक्षप्रवेश होणार असून जिल्ह्यातील 99% उभाठा खाली करणार असल्याचा विश्वास मंत्री उदय सामंत यांनी व्यक्त केला आहे। संघटनात्मक जबाबदारी घेण्याच्या परिस्थितीमध्ये आणि मंत्री असताना जर मी संघटनात्मक जबाबदारी स्वतःच्या खांद्यावर घेतली तर रत्नागिरीमध्ये कमी आणि महाराष्ट्रामध्ये जास्त मला फिरावं लागणार। त्याच्यामुळे आपला मतदारसंघ आपला जिल्हा जर अतिशय सक्षमपणानं मजबूत असेल तर दुसऱ्याकडे जाताना दुसऱ्याकडे काही मागणी करत असताना दुसऱ्याला काही आदेश देत असताना सूचना देत असताना आपण हे सांगू शकतो की शिवसेना म्हणून माननीय एकनाथ शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली आमचा रत्नागिरी जिल्हा रत्नागिरी मतदारसंघ हा एवढा मजबूत आहे। भविष्यामध्ये कोणी जरी विरोधामध्ये पंचायत समिती आणि जिल्हा परिषदेला उभा राहिला तर त्याला आम्ही मातीमोल करू शकतो एवढी ताकद आपल्या शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांमध्ये असली पाहिजे। यासाठी संघटना आपल्याला मजबूत करायची आणि संघटना मजबूत कागदावर नाही करायची। म्हणजे पेनानं न लिहिता स्केच पेननं नाव लिहिलं म्हणजे संघटना मजबूत होत नाही। अक्षरं जाड झाली की संघटना मजबूत होत नाही। संघटना जाड व्हायला लागते, संघटना अतिशय चांगल्या पद्धतीनं काम करावे लागते। आणि दुसरी महत्वाची गोष्ट ज्यांना आपण लाभ मिळवून देतो, पक्षाच्या माध्यमातून लाभ मिळवून देतोय, संघटनेच्या माध्यमातून लाभ मिळवून देतोय, सरकारच्या माध्यमातून लाभ मिळवून देतोय, त्याच्या नोंदी आपल्याकडे किती आहे याचं उत्तर शून्य आहे। म्हणजे पदाधिकाऱ्यांना मी खात्रीला सांगतो आपण ज्या ज्या व्यक्तींना लाभ मिळवून दिलाय, शासनाचा असेल वैयक्तिक असेल कुठलाही असेल, त्याच्या नोंदी आपल्याकडे नाही आहे। त्याचा अनुभव देखील माझ्यासारख्या कार्यकर्त्याला विधानसभेच्या निवडणुकीत तर बाजूच पण कुटुंब म्हणून आपण काम करणार आहोत की नाही हा देखील प्रश्न स्वतःला विचारला पाहिजे आणि त्या पद्धतीनं आपण सगळ्यांनी काम केलं पाहिजे। आता महाराष्ट्राची बॉडी जेव्हा डिझॉल्व्ह होईल तर बाबूशेठ तुम्ही प्रभारी व्हाल, प्रकाश शेठ तुम्ही प्रभारी व्हाल, बिपिन बंदरकर प्रभारी होतील, जे जे पद आहेत ते प्रभारी होतील। परत सुरू करतील काही लोक, बहुतेक बाबू नाही, बहुतेक बिपिन नाही, बहुतेक आम्हाला काही मिळत नाही। हे दोन चारच आहे। कारण मी स्पष्टपणानं सांगतो की मी माझी भूमिका या निवडणुकीनंतर 100% बदललेली आहे। जाणीव प्रत्येकाला करून घेतली पाहिजे। परवा शहरामध्ये असतील, पंचायत समितीच्या काळामध्ये असतील, याला स्वतःचा हित जोपासायचा आहे की पक्षाचा हित जोपासायचा आहे हे देखील प्रश्न पदाधिकाऱ्यांनी त्यांना विचारले पाहिजे। काही पदाधिकाऱ्यांनी या 3 वर्षामध्ये 2.5 वर्षामध्ये किती कार्यकारिणीच्या सभा घेतल्या, किती जिल्हा परिषद गटावर जाऊन सभा घेतल्या, किती गाव पातळीवर सभा घेतल्या, हे आता करावंच लागेल। म्हणजे आता जे पदाधिकारी होणार आहेत फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यामध्ये त्यांनी मार्चच्या पहिल्या आठवड्यापासून कार्यकारिणीच्या बैठका, गाव पातळीवरच्या बैठका, पंचायत समितीच्या स्तरावरच्या बैठका, प्रभाग वाईज बैठका त्या सगळ्या घेतल्याच पाहिजे। आणि ज्यावेळी संघटनात्मक कार्यक्रम असेल त्यावेळी जसं नवीन मतदारसंघ जो खाडीपट्टा आहे त्याची जबाबदारी आहे, जसं ग्रामीण भागाची जबाबदारी आहे, जशी शहराची जबाबदारी आहे, त्या सगळ्या जबाबदाऱ्या एकत्र करून ते संघटनात्मक कार्यक्रम झाले पाहिजे। रत्नागिरी तालुक्याच्या प्रमुख शिवसेना पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांच्या संवाद मेळाव्यात ते बोलत होते। यावेळी व्यासपीठावर महेश महाब, बिपिन बंदरकर, गजानन पाटील, राजन शेटे, शिल्पाताई सुर्वे, स्मितल पावसकर, सुदेश मयेकर, जयसिंग घोसाळे आदी उपस्थित होते। यावेळी कार्यकर्त्यांनी आता स्वतंत्र पद्धतीनं काम केलं पाहिजे असं सांगत कोणतेही वाद न करता आता कामाला लागा असा आदेश मंत्री उदय सामंत यांनी दिला। येत्या काळात कार्यकर्त्यांनी सभासद नोंदणीला प्राधान्य द्यावं असं सांगत येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीसाठी आपला पक्ष आपण आणखी मजबूत करूया असं आवाहन मंत्री उदय सामंत यांनी कार्यकर्त्यांना केलं। स्मार्ट सिटी झाली त्याच्यासाठी मी आहे, सगळं मी करतो बरोबर। जिल्हा परिषद गटात जे काय रस्ते झाले ते मी बरोबर करतो, ते काय करायचं ते मी करतो। पण पुढे काय म्हणजे तुम्ही 5-5 हजारचं लीड नक्की मला मिळवून दिलेलं आहे, पण जर तुम्ही पूर्ण ताकदीनं मी सांगितलेल्या पद्धतीनं जर काम झालं असतं तर ग्रामीण भागातले विभाग प्रमुख 100% सांगते की प्रत्येक जिल्हा परिषद गटामध्ये 8-9 हजाराचं मताधिक्य आपल्याला मिळालं। पण जर आपण भांडलो आणि मगाशी जसं मी सांगितलं की तिकीट वाटप आपापसात करून टाकलं तर हे यश आपल्याला मिळणार नाही। याची जाणीव 2 महिने अगोदर करून देण्यासाठी बैठक बोलवली आहे। त्याच्यामुळे सगळ्या पदाधिकाऱ्यांनी उद्यापासून सभासद नोंदणीचे फॉर्म 8 दिवसामध्ये येतील, परंतु कोणाला आपण सभासद करणार आहोत त्याची नोंदणी तर आपण करू शकतो। प्रत्येक गावनिहाय, प्रत्येक प्रभागनिहाय आणि त्याच्या घरामध्ये जाऊन किंवा नोंदणीचे कॅम्प लावून
आपण हे सभासद करून घेऊ शकतो, आपण ऑनलाईन सभासद नोंदणी देखील करणार आहोत। या सगळ्यासाठी आजची बैठक आहे आणि या सगळ्यासाठी बैठक असताना आज फक्त बैठक झाली आणि आपण हे सगळे विषय सोडून दिले असं करू नये, कारण भविष्यात जर एकनाथ शिंदे साहेबांनी असा क्रायटेरिया लावला की ज्या जिल्हा परिषदेच्या इच्छुक उमेदवारांना सगळ्यात जास्त नोंदणी केलेली आहे त्यालाच तिकीट द्यायचं, तर मग काय करायचं? पंचायत समितीच्या स्तरावर असा निर्णय झाला तर मग काय करायचं? नगरपालिकेच्या स्तरावर हा निर्णय झाला तर काय करायचं? त्याच्यामुळे सभासद नोंदणी हा आपला अतिशय मोठा कार्यक्रम घेऊन आपण पुढचे 2 महिने या जिल्ह्यामध्ये काम करणार आहोत आणि ते सगळ्यांनी आपण करावं एवढीच आपल्याला विनंती करतो।